वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 137 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत चिंतन केलेलं आहे। आज आपण 138 क्रमांकाच्या ओव्यांपासून पुढच्या ओव्यांचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातल्या 16व्या श्लोकामध्ये जे सांगितलं त्याचं विवेचन माऊली करणार आहेत। तो 16व्या क्रमांकाचा श्लोक पुढील प्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत। एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रियारामो मोघम पार्थ सजीवती। अर्थात हे पार्था, ह्याप्रमाणे ईश्वराने प्रवृत्त केलेल्या जगतचक्राला अनुसरून जो ह्या लोकात वागत नाही तो विषय लंपट पुरुष पापमयच होय व त्याचे जीवनही निष्फल होय। अर्थात भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत, मनुष्य शरीराला आलेल्या प्रत्येक जीवानं, मनुष्य शरीर प्राप्त न झालेल्या सुद्धा प्रत्येक जीवानं आपल्या आयुष्यामध्ये कर्तव्य कर्म करण्यामध्ये स्वतःचं आयुष्य घालवणं हेच योग्य आहे। पण जी लोक स्वतःचं आयुष्य परमार्थिक कार्याकरता घालवत नाहीत, जे या मनुष्य जीवनामध्ये येऊन स्वधर्माचं पालन करत नाहीत, ते एका अर्थानं जगतचक्र जे आहे, विश्वनियंत्या परमात्म्यानं लावून दिलेलं जे चक्र आहे, त्या चक्रामध्ये, त्या कर्मामध्ये स्वतःचं कोणत्याही प्रकारचं योगदान देत नाहीत। आणि असे योगदान न देणारी जी लोक आहेत ती लोक पापी आहेत, पापमय आहेत। इतकंच नाही तर त्यांचं जीवनही निष्फल आहे, अशा प्रकारचं वर्णन या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा करतायत। आता या श्लोकाचं माऊली काय वर्णन करतायत ते आपण बघूयात। माऊली म्हणतायत, ऐसी हे आदी परंपरा संक्षेपे तुझ अर्जुना सांगितली या अध्वरा लागुनिया। अर्थात अर्जुना, अशी ही स्वधर्म रूप यज्ञासंबंधीची मूळ मालिका थोडक्यात सांगितली। आतापर्यंत ज्या प्रकारचं वर्णन भगवान श्रीकृष्ण परमात्मा करताना दिसत आहेत ते वर्णन आपण आतापर्यंत बघितलं, ज्याच्यामध्ये सृष्टीचा आरंभ जेव्हा झाला तेव्हा सर्व प्रजाजनांना ब्रह्मदेवानं एक महत्त्वाचा उपदेश केलेला होता की प्रजाजन हो, तुम्ही मनुष्य शरीराला आलेला आहात, या शरीरामध्ये येऊन तुम्हाला तुमचं सगळं आयुष्य, सबंध आयुष्य स्वधर्माच्या आचरणामध्ये घालवायचं आहे। तुम्ही स्वधर्माचरण कराल तर तुम्हाला सर्व गोष्टी आपोआप प्राप्त होईल। म्हणून स्वधर्माशिवाय इतर कोणत्याही कर्मामध्ये, इतर कोणत्याही कृतीमध्ये स्वतःला गुंतवू नका। एकदा तुम्ही कर्मरत राहण्याचं व्रत पालन केलं तर तुम्हाला मोक्षापर्यंत सहज उपलब्ध होता येईल। आणि जो या प्रकारची कर्म करतो त्या सगळ्यांना मोक्ष प्राप्त होतो, आणि जो या प्रकारचं कर्म करत नाही तो एका अर्थानं पापच ग्रहण करतो। आणि जो स्वधर्माचरण करतो त्याला पुण्य का मिळतं, मोक्ष का मिळतो, याचं स्पष्टीकरणही दिलं की स्वधर्म हा एक यज्ञ आहे, या यज्ञामधूनच ब्रह्मदेव किंवा ब्रह्मतत्व प्राप्त होणार आहे। आणि या सबंध सृष्टीचं एकमेकांशी असलेलं नातं जे आहे, एकमेकांशी असलेला जो अनुबंध आहे, तो अनुबंधही वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंतानं स्पष्ट केला, म्हणजे ब्रह्मदेवानं स्पष्ट केला की अन्नापासून भूत जन्माला येतात, म्हणजे सृष्टी जन्माला येते। सबंध सृष्टीला जन्माला घालणारं अन्न पर्जन्यापासून मिळतं, पर्जन्य यज्ञापासून मिळतो, यज्ञातून कर्म प्रकट होतं, आणि हे कर्म वेदरूप आणि ब्रह्मरूप आहे, हे सगळं विवेचन केलं। म्हणजे
स्वधर्माचं आचरण केल्यामुळं मोक्ष का मिळतो हेही सांगितलं. पण आता जो स्वधर्माचं आचरण करत नाही त्याची अवस्था काय त्याचं माऊलींना वर्णन करायचं आहे. म्हणून ते करण्यापूर्वी आधीची एक परंपरा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितली. म्हणून ऐसी हे आदी परंपरा, ब्रह्मदेवापासून आतापर्यंत चालत आलेली ही आदी परंपरा आहे, ज्याचं आपण कालच्या दिवसामध्ये विस्तारानं चिंतन केलं की ही आदी परंपरा जी ब्रह्मदेवानं प्रजाजनांना सांगितली तीच भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला सांगितली, तीच परंपरा माऊलींनी त्यांच्या काळातल्या श्रोत्यांना सांगितली आणि तीच परंपरा आज आपण सगळेजण ऐकायला लागलेलो आहोत. तर या सगळ्या दृष्टीनं विचार केला तर ही सगळी आदी परंपरा संक्षेपे तुझं धनुर्धरा, अतिशय संक्षेपानं थोडक्यात तुला मी आतापर्यंत सांगितली. संक्षेपे तुझं अर्जुना सांगितली या अध्वरा लागून या. अध्वरा शब्दाचा अर्थ यज्ञ. या यज्ञाचं स्वरूप तुझ्या समोर यावं याच्याकरता ही गोष्ट मी तुला सांगितली. कारण हा जो स्वधर्म यज्ञ आहे हा स्वधर्म यज्ञ प्रत्येक काळामध्ये करण्याजोगा आहे. काळ कितीही बदलो, समाज कितीही आधुनिक बनो, कर्म मार्गाचं आचरण कुणीही नाकारू शकत नाही. आतापर्यंत जगामध्ये जेवढ्या काही राज्यव्यवस्था येऊन गेल्या, मी केवळ भारतापुरतं बोलत नाही, जगभराचं बोलतोय. सबंध जगामध्ये आतापर्यंत जेवढ्या राजकीय राजवटी येऊन गेल्या त्यांनी भलेही राजवटी स्थापन केल्या असतील पण कर्म मार्गाला कुणीही नकार दिलेला नाही. प्रत्येकानं आपापलं कर्म निष्ठेनं करावं हीच मानसिकता प्रत्येक राज्यकर्त्याची आहे. तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा कितीही वेगवेगळ्या प्रकारची भिन्न मतांची तत्वज्ञान या जगात जन्मलेली असू द्यात पण कर्मसिद्धांत कुणीही नाकारलेला नाही. अगदी चार्वाक ईश्वर मानत नसले तरी चार्वाकांच्या बोलण्यामधून सुद्धा कर्मसिद्धांत मानला गेलेला आहे. कर्मसिद्धांतामधली एक नैतिकता तिथंही मान्य झालेली आहे. नास्तिक दर्शन सांगणाऱ्या बौद्ध तत्वज्ञानामध्ये, जैन तत्वज्ञानामध्ये सुद्धा कर्मसिद्धांताला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. कर्मसिद्धांत ना नास्तिकवाद्यांनी नाकारला ना आस्तिकवाद्यांनी नाकारला, ना रामानुजाचार्यांनी नाकारला, ना मध्वाचार्यांनी नाकारला, ना पतंजली ऋषींनी नाकारला आणि नाही आद्यगुरु शंकराचार्यांनी नाकारला. भारतीय दर्शनशास्त्रातल्या कोणत्याही दार्शनिकानं, तत्ववेत्यानं, अभ्यासकानं, विचारवंतानं, तत्वचिंतकानं कर्मसिद्धांत नाकारलेला नाही. मनुष्यानं कर्म करत राहिलं पाहिजे, कर्मरत राहिलं पाहिजे, कर्मामध्ये नैतिकता जपली पाहिजे. कर्म मार्गाचं आचरण करताना इंद्रियांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे, स्वैराचाराला आळा घातला पाहिजे, मन नियंत्रित केलं पाहिजे. जो मन नियंत्रित करतो तो समाधानी राहतो, तो आनंदी राहतो. या गोष्टीला भारतीय दर्शनशास्त्रातही कुणीही विरोध केलेला नाही असं आपल्याला लक्षात येईल. का लक्षात येईल तर कर्म नाकारलं तर जगत राहटणीच अशक्य होऊन जाईल. जग व्यवस्थित का चालतंय तर प्रत्येक जण आपापल्या कर्मात रत आहे म्हणून. काही जण कर्मात रत नाहीत पण काही जण आपापल्या कर्मामध्ये रत आहेत आणि कर्मरत असलेल्यांची संख्या जास्त आहे म्हणून हे जग चालतंय. ज्या दिवशी कर्मामध्ये रममाण असलेल्यांची संख्या कमी होईल त्या दिवशी आपोआपच हे जग संपून जाईल. आपापसात भांडणं करून जग संपेल, परस्परांमध्ये युद्ध करून जग संपेल, अन्य कोणत्या कारणानं संपेल. पण ज्या दिवशी आपल्या कामामध्ये निष्ठेनं रमणारा वर्ग कमी होत जाईल तेवढा या पृथ्वीचा नाश जवळ आलेला असेल. आताही या पृथ्वीवर एकमेकांच्या विरोधी मताची अनेक लोक आहेत. परस्पर विरोधी मताची राजकीय पक्ष आहेत, परस्पर विरोधी मताचे अर्थशास्त्रज्ञ आहेत, समाजशास्त्रज्ञ आहेत, धर्मशास्त्रज्ञ आहेत, जीवशास्त्रज्ञ आहेत, रसायनशास्त्रज्ञ आहेत, भौतिकशास्त्रज्ञ आहेत. सगळ्या प्रकारची जे शास्त्रज्ञ आहेत, वेगवेगळ्या विचारांची लोक आहेत, ते सगळेजण एका अर्थानं आपापल्या कर्मामध्ये रत आहेत. शास्त्रज्ञ संशोधनाचं काम करतायत, शिक्षक शिक्षण देण्याचं काम करतायत, शेतकरी
शेतीमध्ये पीक पिकवण्याचं काम करतायत, डॉक्टर वैद्यकीय काम करतायत, आध्यात्मिक लोक धर्मप्रचाराचं काम करतायत, राजकीय लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, सामाजिक कार्यकर्ते समाजकारणाचं काम करतायत. सगळेजण आपापल्या कामामध्ये रममान आहेत आणि ते करण्यामधून काही लोकांकडून दोष उत्पन्न होत आहेत, पण कर्मरत आहेत. आणि सामाजिक दोष म्हणजे काय, सामाजिक समस्या कधी उद्भवतात तर आपल्या कामात रममाण असणारा माणूस आपल्या कामात रममाण असण्याचं सोडून दुसरं काहीतरी करतो, तेव्हाच समस्या जन्माला येतात. मग त्या समस्या आर्थिक असू शकतात, सामाजिक असू शकतात, भौतिक असू शकतात, आध्यात्मिक. कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होण्यामागचं मूळ कारण म्हणजे स्वधर्मापासून मनुष्याचं मन उतरणं किंवा शरीराद्वारा मनाद्वारा स्वधर्माचं आचरण न करणं हेच या जगातल्या सगळ्या समस्यांचं मूळ आहे. आणि म्हणून सगळी जगरहाटणी नीट चालण्यासाठी प्रत्येकानं आपापल्या कर्मात रममाण असणं गरजेचं आहे. मग त्यांनी देव मानो न मानो काही फरक पडणार नाही, त्यांना पूजा अर्चा करो न करो काही फरक पडणार नाही, तो धार्मिक असो नसो काही फरक पडणार नाही, पण त्यानं आपल्या कामामध्ये रममाण असणं शिकलं पाहिजे. आपल्या कामात त्यानं रममाण असलं पाहिजे. आपण आपली नाती पाळली, नातेसंबंध पाळले, पतीनं पतीचं, पत्नीनं पत्नीचं, मुलानं मुलाचं, बापानं बापाचं, भावानं भावाचं, बहिणीनं भावाचं, बहिणीनं बहिणीचं, या सगळ्यांनी आपापली नाती पाळली, आपापली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडली तरच ही समाज व्यवस्था नीट चालणार आहे. तुम्ही या जगातल्या कोणत्याही सामाजिक समस्येचं मूळ शोधायला जा, कोणतीही समस्या घ्या, त्याचं मूळ एकच तुम्हाला सापडेल, कुणीतरी आपल्या कर्मापासून च्युत झालेला आहे. आपला कर्ममार्ग कुणीतरी सोडलाय. कर्ममार्ग सोडल्यानंतरच समस्या निर्माण होतात. कुणीतरी हिटलर जन्माला येतो आणि महायुद्ध घडतात. कुणीतरी इंद्रियांवरचं नियंत्रण सोडतो, स्वार्थी वृत्तीनं वागायला लागतो, म्हणून समस्या घडतात. म्हणून सगळ्या समस्यांचं मूळ जर काय असेल तर स्वधर्म निष्ठा त्यागणं हे जगातल्या सगळ्या प्रश्नांचं समस्यांचं मूळ आहे. आणि म्हणून प्रत्येक काळामध्ये स्वधर्माच्या आचरणाचा आग्रह त्या त्या काळातल्या चांगल्या लोकांनी घेतलेला आहे. मग ती चांगली लोक समाजातली असो, राजकारणातली असो, धर्मक्षेत्रातली असो किंवा भौतिक क्षेत्रातली असो, प्रत्येक क्षेत्रातल्या चांगल्या लोकांनी नेहमी स्वधर्माच्या निष्ठेचा आग्रह धरलेला आहे. आणि म्हणून या गोष्टीची गरज ब्रह्मदेवालाही पडली होती, त्याच गोष्टीची गरज अर्जुनासाठी भगवान श्री कृष्ण परमात्म्यालाही पडली होती, तीच गरज माऊलींनाही 13व्या शतकात पडली होती, तीच गरज आजही आहे. म्हणून आज 2025 सालामध्ये सुद्धा आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करतोय, कारण ज्ञानेश्वरी कर्मनिष्ठा सांगते, ज्ञानेश्वरी कर्म सिद्धांत सांगते. आणि म्हणून कर्मसिद्धांत सांगणारं संत साहित्य कोणत्याही काळामध्ये उपेक्षिलं जाणार नाही. प्रत्येक काळामध्ये त्याचा विचार, त्याचं चिंतन होत राहील, कारण संत साहित्य स्वधर्माचा आग्रह धरणारं साहित्य आहे. आणि स्वधर्माचा आग्रह धरणारं साहित्य, स्वधर्माचा आग्रह धरणारं विज्ञानही टिकून आहे. का तर विज्ञानातही स्वधर्माचा आग्रह आहे, विज्ञानातही नैतिकता प्रामाणिकतेचा आग्रह आहे. एखादा शास्त्रज्ञ संशोधन करत असेल आणि तो संशोधनामध्ये काही चुका करत असेल तर संशोधनाच्या क्षेत्रातही ते त्याज्य आहे. त्यांना आपली निष्ठा संशोधनावर ठेवली पाहिजे, गृहीतकांवर ठेवली पाहिजे, अभ्युपगमांवरती ठेवली पाहिजे, हायपोथेसिसवर ठेवली पाहिजे. त्या निष्ठेनं त्यानं संशोधन केलं पाहिजे. जे चुकीचं वाटतंय ते त्यागलं पाहिजे. जे हायपोथेसिस अभ्युपगम तयार केलेत ते जर संशोधनाअंती चुकीचे निघाले तर ते त्यागले पाहिजेत. स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे. आपल्या संशोधनाचा जगाला काहीतरी उपयोग होणार आहे या भावनेतून संशोधन केलं पाहिजे. हे विज्ञानही नाकारत नाही. क्षेत्र कोणतंही असो, राजकारणही नैतिकतेच्या आधारावरच चालतं. भलेही राजकारण्यांनी नैतिकता सोडलेली असो, सोडलेली जरी असली नैतिकता, तरी ते जाहीरपणे नैतिकता सोडल्याचं राजकारण करू शकत नाहीत. बोलण्यासाठी का होईना त्यांना आपण नैतिक आहोत
आणि जो काही त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो भलेही अनैतिक असो, पण बोलताना त्यांना हीच भाषा वापरायला लागते की आम्ही नैतिकतेच्या आधारावर हा निर्णय घेतलेला आहे. राजकारण असो, धर्मकारण असो, समाजकारण असो, अर्थकारण असो, कोणत्याही प्रकारच्या निर्णयाच्या मुळाशी नैतिकता, धर्मनिष्ठा, कर्तव्यपरायणता ही महत्त्वाची आहे. प्रत्येक क्षेत्राचं आदर्श रूप आहे स्वधर्मनिष्ठा. प्रत्येक क्षेत्राचं आदर्श रूप आहे इंद्रिय निग्रह, मनाची एकाग्रता आणि एकाग्रतेने कर्मनिष्ठा. आणि म्हणून प्रत्येक काळामध्ये हा स्वधर्म यज्ञ सांगितला गेलेला आहे. या अध्वरा लागून या, त्या अध्वरासाठी, त्या यज्ञासाठी मला हे तुला वारंवार सांगावं लागलं अर्जुना, कारण ही गोष्ट सांगणं खूप गरजेचे आहे. त्यामुळं तुम्ही बघा, जेवढे आधुनिक संत जन्माला येतात ते सगळे संत कर्माचा आग्रह धरताना तुम्हाला दिसते. कोणतेही संत घ्या, कोणत्याही संतांनी त्यांच्याकडे आलेल्या शिष्याला तू प्रपंच सोडून दे आणि माझा शिष्य बनून राहा असं कधी म्हटलेलं नाही. एखाद दोन शिष्यांना त्यांनी तसा उपदेश केलाही असेल, कारण त्यांचा कर्ममार्ग आपल्या सेवेमध्ये घडावा हा त्यांचा उद्देश असेल. पण तेवढा अपवाद वगळला तर बाकी सगळ्या अनुयायांना प्रत्येक संतांनी कर्मसिद्धांताचाच आग्रह धरलेला आपल्याला दिसतो. कारण कर्माचा आग्रह, कर्मनिष्ठा सृष्टी चालण्यासाठी गरजेची आहे. जग रहाटणी नीट चालण्यासाठी कर्मनिष्ठा गरजेची आहे. म्हणून कितीही महत्त्वाचा माणूस या जगातून निघून गेला तरी कर्मनिष्ठा चालू राहिली पाहिजे. राजकारण चालू राहिलं पाहिजे, कुटुंब व्यवस्था चालली पाहिजे, शेतीचा व्यवसाय शेतकऱ्यानं चालवला पाहिजे. तुकोबाराय सुद्धा म्हणतायत, मढे झाकोनिया करीती पेरणी. शेतकऱ्याचं कर्तव्य आहे की घरामध्ये एखादं मरण जरी झालेलं असेल तर ते मढं झाकून का होईना पण पेरणी त्यानं थांबवू नये. कारण गेलेली व्यक्ती गेली, पण त्यानं पेरणी नाही केली तर उद्या जगणाऱ्या लोकांचं जगणं अवघड होऊन जाईल. त्यानं कर्मनिष्ठा ठेवली पाहिजे. म्हणून कसाही प्रसंग येऊ, आपल्या कर्ममार्गाची जी साखळी आहे, कर्ममार्गाचा जो प्रवास आहे तो कधीही थांबता कामा नये आणि तो अखंडित चालू राहावा. याच्याकरताच अर्जुना मी तुला ही गोष्ट थोडक्यात सांगितली. थोडक्यात का सांगितली तर विस्तारानं सांगण्यापेक्षा थोडक्यात सांगितलं की परिणाम लवकर होतो. खूप विस्तारानं सांगितलेली गोष्ट लोकांच्या लक्षात राहत नाही, म्हणून थोडक्यात सांगितली. कधी कधी अति महत्त्वाचा विषय थोडक्यात सांगतो माणूस आणि कमी महत्त्वाचा विषय विस्तारानं सांगू शकतो. सगळ्यात अतिशय महत्त्वाचा कर्मसिद्धांत भगवंतांनी 3 ते 4 श्लोकामध्ये सांगून टाकला. आणि म्हणून संक्षेपे तुझा अर्जुना, तुला मी अतिशय संक्षेपानं ती सगळी कथा अर्जुना तुला सांगितली. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप ऋतू नानुष्ठी जो मत्तू लोकी. आता इतकं महत्त्वाचं असलेलं विवेचन, इतका महत्त्वाचा असलेला कर्मसिद्धांत जो नाकारतो त्याच्याबद्दल माऊली बोलतायत. म्हणून समूळ हा उचित. म्हणून हा जो स्वधर्म यज्ञ आहे हा समूळ उचित आहे, योग्य आहे, करण्याजोगा आहे. समूळ मुळापासूनच करण्याजोगा आहे. काही पदार्थ वस्तू अशा असतात की त्यातला काही भाग ग्राह्य असतो, काही भाग त्याज्य असतो. काही फळं अशी आहेत की त्यांचे त्याचं जे बी आहे ते टाकून द्यावं लागतं, बाकी फळ खाण्याजोग आहे. पण कर्मसिद्धांत असा आहे की तो समूळ उचित आहे. कोणताही भाग त्यातला त्याज्य नाहीये, टाकाऊ नाहीये, समूळ करण्याजोगा आहे तो. म्हणून समूळ हा उचित. स्वधर्माचं पूर्ण अंगच आचरणाजोग आहे. कोणताही भाग त्यातला नाकारता येणारा नाही. स्वधर्म रूप ऋतू, ऋतू शब्दाचा अर्थ यज्ञ. स्वधर्म रूप ऋतू, स्वधर्म रूपी यज्ञ हा करण्याजोगा आहे. यज्ञ करणं शक्य नाही आपल्याकडं. यज्ञ कुंडामध्ये हवन या प्रकारचा जो यज्ञ आहे तो प्रत्येकाला करता येणं शक्य नाही, पण कर्मयज्ञ करणं प्रत्येकाला शक्य आहे. म्हणून स्वधर्म रूप ऋतू, स्वधर्म रूपी यज्ञ, स्वधर्म हाच यज्ञ आहे. नानुष्ठी, जो याचं अनुष्ठान करत नाही, जो स्वधर्माचं आचरण करत नाही, जो स्वधर्माप्रमाणे वागत नाही,
त्याला म्हणायचं नानुष्ठी, जो मत्तू, जो मत्त आहे, उन्मत्त आहे, लोकी, जो या लोकामध्ये उन्मत्त झालेला आहे आणि जो कर्माचं अनुष्ठान करत नाही, जो की समूळ करण्याजोगा आहे, त्याचा अनुष्ठान न करणारा, त्याच्याबद्दल माऊली म्हणतात बघा, तो पातकांची राशी, जाण भार भूमीशी, जो कुकर्मे इंद्रियांशी उपेगा गेला. अर्थात तसे जो वाईट कर्मे करून इंद्रियांचे लाड पुरवू लागला, तो पापांची केवळ राशी असून भूमीला भार आहे असे समज. तो पातकांची राशी, तो पापांची राशी आहे. रास असा एक शब्दप्रयोग 13व्या शतकात ग्राम संस्कृतीमध्ये वापरला जातो. रास म्हणजे काय? शेतकरी शेतामध्ये जे काही पिकवतो, ते पिकवलेलं सगळं धान्य जेव्हा त्याला मिळतं, तेव्हा त्या पिकामधलं धान्य बाजूला काढून त्याचा एक मोठा ढीग तो रचतो. त्या ढिगाला रास असं म्हणतात. रास या शब्दाचा अनेक वचनी रूप त्याचं म्हणजे राशी. तो पातकांची राशी, कित्येक पाप साठलेलं आहे त्याच्यात, जो स्वधर्माचं आचरण करत नाही. समजायचं तो पापांची राशी आहे. जाण भार भूमीशी, त्याचं पाप इतकं वाढले की त्याचा भार होतो भूमीला. मी म्हणालो की ही पृथ्वी सज्जन लोकांच्या सज्जनपणावर जगतीये. या पृथ्वीवर काही चांगल्या मनाची, निर्मळ मनाची, पवित्र मनाची लोक वावरतायत, म्हणून ही पृथ्वी चालतीये, जिवंत आहे. ज्या दिवशी या पृथ्वीवर पापी लोकांचं वजन वाढेल, पापी लोकांची संख्या वाढेल, त्या दिवशी ही पृथ्वी आपोआपच आपलं जे नैसर्गिक भ्रमण आहे ते थांबवेल. कारण ही जी पापी लोक आहेत ते भूमीशी भार आहेत, या भूमीला भार आहेत. अशा वाईट विचारांच्या, मलिन विचारांच्या लोकांची संख्या वाढली की त्याचा परिणाम निसर्गावर होणार आहे. वाईट विचारांचा परिणाम निसर्गावर होतो, कारण विचार कृतीला जन्म देतात. कृतीचं मूळ विचार असतात आणि म्हणून वाईट विचारांची लोक जन्माला आली की ते वाईटच कृती करतात. आणि जेव्हा या वाईट लोकांची संख्या चांगल्या लोकांच्या संख्येच्या पुढं जाईल, त्या दिवशी या सृष्टीचा अंत ठरलेला आहे. म्हणून सृष्टी जिवंत राहावी अशी वाटत असेल तर पापाचा भार असलेल्या लोकांना या पृथ्वीवर जिवंत ठेवता कामा नये. आपली न्याय व्यवस्था सुद्धा या गोष्टीचं समर्थन करते. आजची न्याय व्यवस्था हेच सांगते की जे लोक जगण्याच्या लायक नाहीत त्यांना मारलं पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा द्या किंवा त्यांना तुरुंगामध्ये डांबून ठेवा. त्यांना समाजामध्ये काढू नका, त्यांना समाजात जगण्याचा अधिकार नाही. जे मलिन विचाराची लोक आहेत, इतरांचा घात करण्याच्या मानसिकतेची लोक आहेत, त्या लोकांना संपून टाका. कारण ते जाण भार भूमीशी, जे न्यायशास्त्र, न्यायालय सांगतं तीच गोष्ट इथं माऊली पण सांगतात. कारण न्यायालय शिक्षा कुणाला करतं याच्याही मुळात तुम्ही गेलात तर ज्याचा इंद्रियांवर निग्रह नाही, जे विषयांमध्ये रत आहेत, जे आपल्याला घालून दिलेल्या कामाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कर्मात रत होतात, न्यायालय ही त्यांनाच शिक्षा देतं. आणि म्हणून अशी लोक भूमीला भार आहेत. जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला, जो कुकर्मामध्ये म्हणजे दुराचरणामध्ये, ज्या क्रिया या शरीराद्वारा करायला नको आहेत, अशा कुकर्मामध्ये ज्याची इंद्रिय रममाण झाली. इंद्रिय दुराचरणामध्ये रमतात याचा अर्थ काय? सदाचरण आणि दुराचरण या दोघांमध्ये फरक काय? दुराचरणाची एक सोपी व्याख्या सांगतो. दुराचरण म्हणजे असं आचरण ज्या आचरणाचा इतरांना त्रास होईल. तुमच्या वागण्याचा, तुमच्या बोलण्याचा एखाद्याला जरी त्रास होत असेल तर ते दुराचरण आहे.
अतिशय संवेदनशील मनाच्या लोकांना हे लगेच पटेल. दुसऱ्याला त्रास होईल, दुसऱ्याला बोचेल असं बोलणं, असं वागणं, असं काही करणं हे दुराचरण आहे. भलेही त्याचा शारीरिक घात झाला नसेल, मानसिक आघात झालाय त्याच्या मनावर. तुमच्या बोलण्याचं एखाद्याला वाईट वाटलंय, ते दुराचरण आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी एखाद्याला त्रास दिलाय, ते त्याच्या वरच्याच स्तरावरचं दुराचारी आचरण आहे. थोडं अजून गहन पाप आहे ते. पहिलं, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी कुणाचं मन दुखावलंय, तेही पाप आहे. तुम्ही नुसतं मन दुखावलंय, तेही पाप आहे. आणि तुम्ही विनाकारण कुणाचं मन दुखावलंय, त्यात तुमचाही फायदा नाही, समोरच्याचाही फायदा नाही. ते त्याच्याही वरच्या स्तरावरचं पाप आहे, त्याच्याही वरच्या स्तरावरचं ते दुराचरण आहे. आणि असं दुराचरण तोच करू शकतो जो इंद्रियांमध्ये रत झालेला आहे, जो शारीरिक सुखामध्ये रमलाय, जो इंद्रियांच्या तृप्तीमध्ये रमलाय, जो या इंद्रियांना विषयांच्या उपभोगाचं केवळ साधन मानतो, तोच कुकर्म करू शकतो. ज्याचं सगळं जीवन इंद्रियांसाठी उपयोगाला गेलेलं आहे, या शरीराचे सगळे भोग भोगवण्यात, इंद्रियांना विषय पुरवण्यात ज्याचं आयुष्य गेलंय, तोच कुकर्मामध्ये रमतो. ज्याचं इंद्रियांवर नियंत्रण आहे, तो कधीच कुकर्म करत नाही. इंद्रियांवर नियंत्रण असलेल्या व्यक्तीकडून कधीच कुकर्म घडत नाही. आणि इंद्रियांवर नियंत्रण असलेला, मनावर विजय मिळवलेल्या व्यक्तीनं सृष्टीचा अंत जरी केला तरी त्याला पाप लागत नाही. हे विधान खूप महत्वाचं आहे. इंद्रियांवर नियंत्रण नसलेल्या जीवानं छोटा जरी काही दोष केला, थोडं जरी कुकर्म त्याच्याकडून घडलं, तर ते मोठं पाप आहे, त्याला त्याचं फळ भोगावं लागेल. याच्या उलट ज्याचं इंद्रियांवर नियंत्रण आहे, जो इंद्रियांवर संयम ठेवून आहे, ज्यानं मनावर विजय मिळवलेला आहे, जो आत्मरूपावर अधिष्ठित झालेला आहे, त्यानं सगळ्या सृष्टीचा नाश जरी केला तरी त्याला कोणतंही पाप लागत नाही. भगवान शंकर परमात्मा हे सगळ्या सृष्टीचा संहार करतात. अनेक वेळा त्यांनी संहार केलाय सृष्टीचा. प्रलय येतो तेव्हा सृष्टी संपते, सगळ्या जीवाचा नाश होतो. चांगले वाईट, 2 पायाचे, 4 पायाचे, पंखाचे, सगळे भूचर, जलचर, वायुचर, सगळे मरतात त्यावेळी. आणि मारणारे कोण? भगवान शंकर परमात्मा. मग किती पाप लागायला पाहिजे त्यांना, एवढ्या लोकांना मारतात ते. पण त्यांना कोणत्याही प्रकारचं पाप लागत नाही. का लागत नाही? तर ते इंद्रिय निग्रह केलेले आहेत, मनावर नियंत्रण त्यांनी मिळवलेलं आहे. ते आत्मरूपामध्ये कायम प्रतिष्ठित आहेत, किंबहुना आत्मस्वरूप आहेत. आणि त्या रूपात कायम अधिष्ठित असल्यामुळं त्यांनी संबंध जगाचा नाश केला तरी त्यांना पाप लागत नाही. यमाचं तर कामच आहे लोकांना मारणं. सगळ्यांना मारण्याचं काम यम करतो. मग यमालाही पाप लागायला पाहिजे, कारण तो किती निर्दयी यम, कुणालाही कधीही घेऊन जातो. लोक रडत राहतात, ओरडत राहतात, कोणती कीव न करता यम घेऊन जातो. कारण यम हे अस्तित्व सुद्धा इंद्रिय निग्रह केलेला आहे, मनावर नियंत्रण मिळवलेलं आहे, आत्मरूपामध्ये प्रतिष्ठित असलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्याकडूनही जगाचा घात झाला तरी त्यांना त्याचं पातक लागत नाही. आणि म्हणून जे असे नाहीत ते मात्र कुकर्मी आहेत. इंद्रियांवर नियंत्रण नाही, मनावर नियंत्रण नाही, अशा व्यक्तीनं केलेलं छोट्यातलं छोटं पापही त्याला भोगावं लागेल. कारण तो इंद्रियासी उपेगा गेला, शरीरासाठी तो जगतो. ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ, जैसे का अभ्र पटळ अकाळीचे. अर्थात जसे अकाली आलेले मेघ निष्फळ, त्याप्रमाणे अर्जुना त्या उन्मत्ताचे सर्व जन्म कर्म निष्फळ आहे असे समज.
अशी जी व्यक्ती आहे, जी इंद्रियांमध्ये रमलेली आहे, जी कुकर्म करते, शरीराच्या उपयोगाला गेलेली अशी जी आहे ती, ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ. अशा व्यक्तीचं संबंध जीवन कर्मच निष्फळ आहे. कसं निष्फळ आहे? जैसे का अभ्रपटळ अकाळीचे. अकालामध्ये आलेले ढग, उन्हाळ्यामध्ये आलेले ढग काय कामाचे? कारण त्या ढगांमध्ये पर्जन्यवृष्टी करण्याची क्षमताच नाही, तर मग ते ढग काय कामाचे? अगदी त्या पद्धतीनं मनुष्य शरीरामध्ये येऊन जे केवळ इंद्रियांच्या सुखासाठी जगतात, त्यांचं सगळं जीवन व्यर्थ आहे. सगळ्या दृष्टीनं व्यर्थ आहे. अध्यात्माच्या दृष्टीनंही व्यर्थ आहे, नैतिकतेच्याही दृष्टीनं व्यर्थ आहे, सामाजिक आदर्शांच्या दृष्टीनंही व्यर्थ आहे. जी लोक मनुष्य शरीरात येऊन केवळ स्वतःसाठी जगतात, स्वार्थासाठी जगतात, त्यांचं जगणं निष्फळच आहे. अशी लोक जगली काय, मेली काय, काही फरक पडत नाही जगाला. जगाला फरक त्याच लोकांचा पडतो जे इतरांसाठी जगतात. आपण नावही त्याच लोकांचं घेतो. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले असं आपण म्हणतो. जे देशासाठी लढले, जे आपल्या विषयाच्यासाठी लढले, विषय म्हणजे सब्जेक्ट या अर्थाने, मराठी साहित्याच्या क्षेत्रात, गणिताच्या क्षेत्रात, विज्ञानाच्या क्षेत्रात, रसायनशास्त्राच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात, कोणत्याही क्षेत्रात आपला जो विषय आहे, आपलं जे अभ्यास क्षेत्र आहे, त्या अभ्यास क्षेत्रासाठी जे जगले त्यांची नावं घेतात लोक. त्या विषयातली लोक त्या लोकांना आदर्श मानतात. पण असं काहीच न केलेले त्यांचं जगणं निष्फळ आहे. ती कधी आले आणि कधी गेले कोणी हिशोब ठेवला नाही, कोणी लिहून ठेवलं नाही. ना त्यांची इतिहासात नोंद आहे, ना त्यांची कुण्या ग्रंथात नोंद आहे, ना त्यांची नाव कुणी घेतात. बाकीचे तर जाऊ द्या, त्यांचेच वंशज त्यांचं नाव घेत नाहीत. मग ज्यांचं नाव कुणीच घेत नाही अशी लोक जगली काय आणि मेली काय, काय फरक पडतो? त्यांचं जगणं अकाळी आलेल्या मेघांसारखं आहे, काहीच उपयोगाचं नाही. नुसते आले, दिसले आणि गेले. होते तेवढ्या वेळापुरतं काय आहेत म्हणून नाव लिहिलं गेलं असेल, कोरलं गेलं असेल, बस. त्याच्या पलीकडे काय? का गळा स्तन अजेचे तैसे जियाले देखे तयाचे, जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना. अर्थात ज्याच्या हातून स्वधर्माचरण घडत नाही त्याचे जिने शेळीच्या गळ्यातील स्तनाप्रमाणे व्यर्थ आहे. शेळीच्या गळ्यामध्ये स्तनासारखे दोन असे लटकलेले अवयव असतात, असे दोन लटक. बघणाऱ्याला वाटतं हे स्तन आहेत का काय. शेळीला स्तन असले की ती दूध देते, पण हे समोर लटकणारे जे स्तन असतात ते बिना कामाचे, नुसते दिखाऊ असतात, काही कामाचे नाही. ते उदाहरण माऊलींनी दिले. का गळा स्तन अजेचे, हे उदाहरण अनेक ठिकाणी माऊलींनी दिले, पुढेही आपल्याला ऐकायला मिळेल. अतिशय संत साहित्यातलं लोकप्रिय असं उदाहरण आहे. का गळा स्तन अजेचे, गळ्यावर जे शेळीचे स्तन असतात ते जसे व्यर्थ आहेत, तैसे जियाले देखे तयाचे, तसं त्याचं जगणं आहे. काही फायद्याचं नाही, कुणालाही उपयोग नाही त्याच्या जगण्याचा. ना कुणाला आदर्श वाटतो तो, ना त्याचं जगणं कुणाला आदर्श वाटतं. त्याचं जगणंही कुणाला आवडत नाही. नाईलाजानं त्याचं जगणं आजूबाजूचेही सहन करतात. कधी हा मरेल याची वाट बघतात. अशी काही लोक आहेत. तैसे जियाले देखे तयाचे, तसं त्याचं जगणं, त्याचं जीवन त्या प्रकारचं आहे. कुणाचं जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना, ज्यांना स्वधर्माचं अनुष्ठान घडत नाही, जे आपल्याला नेमून दिलेलं काम करत नाहीत, इंद्रिय निग्रह करत नाहीत, मनावर नियंत्रण ठेवत नाहीत, त्यांचं जगणं व्यर्थ आहे. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्म कवने न संडावा, सर्व भावे भजावा हाची एको. अर्थात म्हणून अर्जुन ऐक, या स्वधर्माचा त्याग कुणीही करू नये, काया वाचा मनाने याचेच आचरण करावे.
म्हणून ऐके पांडवा, पांडवा अर्जुना ऐक, हा स्वधर्म कवने न संडावा, कुणीही या स्वधर्माचा त्याग करू नये, मग तो संन्यासी का असेना. संन्यासाचाही स्वधर्म आहे. संन्यास धर्माचं पालन करणं हा संन्यासाचा धर्म आहे. प्रत्येकाला आपापला कर्मसिद्धांत पाळायचा आहे. प्रत्येकानं कर्म करायचंय. गृहस्थाश्रमी असा, संन्यासी असा, वानप्रस्थ असा, ब्रह्मचर्य आश्रमातली असा, गृहस्थाश्रमी असा, स्त्री असा, पुरुष असा, आई असा, वडील असा, भाऊ असा, बहीण असा, कुणीही असा, जे तुम्ही आहात त्या धर्माचं तुम्हाला पालन करायचंच आहे. त्या धर्माचा त्याग करायचा नाही. आणि स्वधर्म हे एक अंगी नाही, बहुअंगी आहे. आपल्याला अनेक प्रकारची कामं करायला लागतात, त्यातून स्वधर्म जन्माला येतो. मी बाप आहे, मी पती आहे, मी भाऊ आहे, मी मित्र आहे, मी शिक्षक आहे, अनेक भूमिका आहेत. ती प्रत्येक भूमिका मी निष्ठेनं, निष्काम भावनेनं, निस्वार्थ भावनेनं आणि हे मी सगळ्या भूमिका पार पाडल्या तर या सगळ्या जगरहाटणीत माझं काहीतरी योगदान होणार आहे, ह्या भूमिकेतून ते करायचं आहे. हा स्वधर्म कवने न संडावा, कुणी आपला हा स्वधर्म सोडू नये. सर्व भावे भजावा हाच एकू, या एकाच सर्वांनी मनपूर्वक आचरण करावं. याच्याशिवाय दुसरं कशाचं आचरण करण्याची गरज नाही. हागा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले, मग उचित का आपुले ओसंडावे. अर्थात शरीर उत्पत्ती बरोबरच ओघाने कर्म प्राप्त झाले आहे, असे असता विहित कर्माचा त्याग का करावा. हे शरीरच कर्म करण्यासाठी मिळालंय. या शरीराची सुरुवातच कर्मामुळे झालेली आहे. हागा शरीर जरी झाले, अर्जुना या शरीराचा जरी विचार करायचा झाला तरी कर्तव्य ओघे आले. कर्तव्याचं पालन करण्यासाठी शरीर उत्पत्ती बरोबरच स्वाभाविकपणे ते आपल्याला मिळालेलं आहे. ज्या क्षणी आपला जन्म झाला त्या क्षणी आपल्या कर्तव्याची सुरुवात झालेली आहे. तुम्ही जन्माला आलात त्यावेळी तुम्हाला जाणीव नाही की तुम्ही कुणाच्या घरात जन्माला आलात, तुमच्या कौटुंबिक जबाबदारी काय असणार आहेत. पण ज्या क्षणी जन्माला आलात त्याच्या आधीच तुमच्या स्वधर्माची सुरुवात झालेली आहे. तुम्ही जन्माला आलात त्याच क्षणी आईवडिलांच्या तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा सुरू झाल्या, तुमच्या बहीण भावांच्या, तुमच्या आजूबाजूच्या मित्रमंडळींच्या, सोयरे धायरे, तुमची भावकी, जे काही लोक आजूबाजूचे आहेत त्या सगळ्यांची तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. जेव्हा एखादं नवं मूल जन्माला येतं तेव्हा त्याचा आनंद उत्सव सगळे साजरे करतात. का? सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की हे नवीन जन्माला आलेलं बाळ, प्रत्येकाला अपेक्षा आहे माझं काहीतरी काम करेल. बापाला अपेक्षा आहे माझा वंश पुढं चालवेल, मला पितृ नावाच्या नरकातून बाहेर काढेल, माझी स्वप्न पूर्ण करेल, माझा उतारवयात सांभाळ करेल, माझं घर नीट सांभाळेल, मला नीट सांभाळेल. भाऊ अपेक्षा करू शकतो. बहीण, तुम्ही जेव्हा ज्या क्षणाला जन्माला आलात त्या क्षणापासूनच नवे तुम्हाला जन्माला आणण्याच्या आधीपासूनच तुमच्या कर्माची सुरुवात झालेली आहे. तुम्ही कसं जगावं, तुम्ही आयुष्यात काय करावं याच्या अपेक्षा लोकांनी ठेवलेल्या आहेत. म्हणून हागा शरीर जरी झाले तरी कर्तव्य ओघे आले. कर्तव्याच्या ओघानच, स्वधर्माच्या ओघानच तुमचा जन्म झालाय. माणसाचा जन्म सुद्धा स्वधर्माचा एक भाग आहे. स्वधर्माचा भाग म्हणून आपण जन्माला आलोत आणि ज्याचा भाग म्हणून जन्माला आलोत त्याला नाकारणं हे पाप असणारच. तरी कर्तव्य ओघे आले मग उचित का आपुले ओसंडावे. मग अर्जुना, ज्या स्वधर्माचा भाग म्हणून तुम्ही जन्माला आलात, स्वधर्मातून तुम्ही जन्माला आलात, स्वधर्माचं आचरण करण्याची अपेक्षा ठेवून तुम्ही जन्माला आलेला आहात किंवा तुम्हाला जन्माला घातलेलं गेलेलं आहे. तुम्ही जेव्हा जन्माला आलात तेव्हा अनेकांच्या तुमच्याकडून स्वधर्म आचरणाच्या अपेक्षा होत्या. हे सगळं असताना मग का बरं स्वधर्माचं आचरण सोडावं, उचित का आपुले ओसंडावे, जे आपल्या हिताचं आहे ते का बरं सोडावं.
परीसपा सव्यसाची, मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची, ते गावडे गा. थोडी स्पष्ट कडक भाषा माऊली वापरतायत. अर्जुना ऐक, शरीर प्राप्त झाले असता जे कर्माचा कंटाळा करतात ते गावंढळ आहेत, ते मूर्ख आहेत. गावडे शब्दाचा अर्थामध्ये अर्थ दिलाय गावंढळ आणि खाली अर्थ दिलाय मूर्ख. मूर्ख हा शब्द जास्त लागणार आहे. गावंढळ थोडा सौम्य, हळू मारल्यासारखा गावंढळ. मूर्ख थोडं जोरात मारल्यासारखा शब्द. परीसपा सव्यसाची, परीस म्हणजे ऐक. इथं परीस शब्दाचा अर्थ ऐक असा आहे. ऐक पा सव्यसाची, सव्यसाची हा अर्जुनासाठी वापरलेला शब्द आहे. हे सव्यसाची, हे अर्जुना ऐक. मूर्ती लाहोनी देहाची, देहाची मूर्ती म्हणजे देहाचा आकार मिळून, या शरीरात येऊन, शरीर मिळून, मनुष्य शरीर मिळूनही खंती करती कर्माची. मी कशाला जन्माला आलो, मी कशाला हे कर्म करतोय, मला हे कर्म करावं असं वाटत नाहीये, कर्माचा कंटाळा येतोय ज्यांना, ते गावडे गा, ते गावंढळ आणि मूर्ख आहेत असं माऊली म्हणतात. माऊलींसारख्या अतिसंवेदनशील, मातृत्व हृदय लाभलेल्या व्यक्तीच्या तोंडून जेव्हा असे शब्द येतात तेव्हा समजून घ्यावं, विषय अतिशय महत्वाचा आहे. आई सुद्धा जेव्हा आपल्या लेकरावर रागावते, आपल्या लेकराला जेव्हा ती मूर्ख म्हणते, तेव्हा लेकरानं काळजी घ्यावी. आई आपल्याला मूर्ख म्हणत्या म्हणजे आपलं काहीतरी मोठं चुकतंय, मोठी चूक होते आपल्याकडे. जे स्वधर्माचरण करत नाहीत, आपलं कर्म करत नाहीत, आपल्याला वाटून दिलेल्या कर्माबद्दल तक्रार करत बसतात, माऊली सांगतायत ते गावंढळ आहेत, ते मूर्ख आहेत. म्हणून कधी आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते करताना खंत बाळगू नये. मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची. मनुष्य शरीर मिळूनही या शरीराबद्दल खंत करतात, माऊली सांगतायत ते गावडे गा. पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, यस्त्वात्मरतिरेव स्यादात्म तृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टस् तस्य कार्यम न विद्यते. अर्थात जो पुरुष आत्म्याच्याच ठिकाणी रत असतो, आत्मस्वरूपात जो तृप्त होतो व आत्म्याच्याच योगे जो संतुष्ट होतो, त्याला काहीही कर्तव्य उरत नाही. अगदी त्याच्या विरुद्ध वर्णन माऊली करतायत. जो मनुष्य शरीरामध्ये येऊन कर्तव्य कर्म करत नाही, स्वधर्मनिष्ठ राहत नाही, तो पापी आहे, भूमीला भार आहे. पण जो आत्म्यामध्ये रत असतो, आत्मस्थितीत एकरूप झालेला असतो, आत्मरूपात जो तृप्त झालेला असतो, अशा व्यक्तीच्या योगे जो संतुष्ट असतो, त्याला दुसरं कोणतंही कर्तव्य उरत नाही. माऊली याचं वर्णन काय करतायत बघा. देखे असतेनी देह धर्मे, एथ तोची एकूण न लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पाची. अर्थात पहा की जो निरंतर आत्मस्वरूपात निमग्न असतो, तो देह व्यापार करीत असूनही कर्माने लिप्त होत नाही. आपण कर्माबद्दल बघितलं. कर्मात प्रत्येकाला राहायचंय. ही ओवी किंवा हा श्लोक आणि आधीचा श्लोक या दोघांना जोडण्यासाठी आपल्याला मध्ये थोडासा बांधणं गरजेचं आहे. कारण या दोघांमध्ये थोडंसं अंतर राहिलंय. ते अंतर आपल्याला भरायचं आहे. जे कर्म करत नाहीत, जे कर्माची खंत करतात, ते कोण आहेत? मूर्ख आहेत. अशी आधीची ओवी आहे. त्या ओवी नंतरची ओवी आलेली आहे, देखे असतेनी देहधर्मी. जो देहधर्मामध्ये आहे, जो शरीरात आहे, असा येथ तोची एकूण न लिंपे कर्मे, त्यातला एकच कर्मामध्ये लिंपत नाही, अडकत नाही. जो अखंडित रमे आपण पाचे, जो आपल्यातच अखंड रमलाय. आता ह्या दोन ओव्या अशा एका पाठोपाठ का आल्या? मध्ये काहीतरी माऊलींनी विचार केलाय बघा. मनुष्य शरीराला येऊन जो कर्म करत नाही, वाट्याला आलेल्या कर्माबद्दल खंत बाळगतो, दुःख बाळगतो, तो मूर्ख आहे. आणि जो देहामध्ये येऊन
आत्मरूपामध्ये स्थित राहतो, तो कर्मामध्ये लिंपत नाही. असं माऊलींचं म्हणण्यामागचं कारण असं आहे, मनुष्य शरीराला आल्यानंतर कर्म करणं अनिवार्य आहे. हे आपण आधी बघितलं. स्वधर्माचं अनुष्ठान न करणाराही कर्म करतो, स्वधर्माचं अनुष्ठान करणाराही कर्म करतो. दोघंही कर्म करतात. दोघांनाही कर्म करावंच लागतं. कर्म करण्याशिवाय पर्याय नाही. काहीच न करणारा सुद्धा काहीही न करण्याचं कर्मच करत असतो. कर्माशिवाय दुसरा पर्याय नाही. कर्म अनिवार्य आहे. पण कर्म करणाऱ्यांमध्ये प्रकार आहेत. कर्म तर सगळेच करतात, त्यामुळं सगळ्या मानव जातीमध्ये प्रकार पडतात. एक, जे कर्म करतात पण कर्म जे करतात त्याची खंत करत करत कर्म करतात, एक वर्ग. खंत करत करत कर्म करणारा. दुसरा वर्ग, जे आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे त्याची खंत बाळगून दुसरं कर्म करण्याचा प्रयत्न करतात, असा एक वर्ग. खंत करत करत तेच कर्म करणारा आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्म, त्या कर्माबद्दल खंत बाळगून त्याच्याशिवाय इतर कर्मामध्ये रमणारा, ही दोन. आणि तिसऱ्याचं वर्णन इथं पुढं आहे. आता ही दोन्ही लोक जी आहेत, ही दोन्ही लोक कर्माच्या प्रभावानं लिंपणारे आहेत. म्हणजे या दोघांनाही कर्माची बाधा होणार आहे. खंत बाळगत बाळगत कर्म करत असाल तरी तुम्हाला कर्माचं फळ भोगावं लागणार आहे. ते कर्म तुम्हाला पापामध्ये टाकणार आहे. कर्म करताय पण खंत करत करत, आनंदानं नाही, जबरदस्तीनं. काही मुलं अभ्यास करतात बघा, जबरदस्ती. एक विनोद ऐकला होता मी. एक नातेवाईक आले, मुलगा अभ्यास करत बसला होता आणि त्या नातेवाईकाने विचारलं, काय रे पप्पा घरात आहेत का? त्याने सांगितलं, मग मी काय मूर्ख आहे अभ्यासाला बसायला? ज्या अर्थी मी अभ्यासाला बसलो त्या अर्थी समजायचं पप्पा घरात आहेत, म्हणजे पप्पा घरात आहेत म्हणून हा अभ्यासाला बसलाय, आवडीनं नाही. काही लोक कर्म तसं करतात, पर्याय नाही, इच्छा नाही पण नाईलाज आहे म्हणून करतात. काही जण अभ्यास करावा वाटत नाही म्हणून खेळतात, बागडतात. हे जसं मुलांच्या बाबतीत आहे तसं शहाण्यांच्या बाबतीतही आहे. माझा जन्म, माझी प्रकृती शिक्षकाची आहे आणि मी कशाला शिक्षक झालो असं मानू, किंवा शिक्षकच मी जर राहिलो तर माझ्या बाकीच्या इच्छा पूर्ण होणार नाहीत म्हणून मी दुसऱ्या कोणत्या तरी क्षेत्रात गेलो, हा एक वर्ग. त्यालाही पाप लागणार आहे. का लागणार आहे? त्याचं दुसऱ्या क्षेत्रात मन रमणार नाही. जे त्याला आतून आवडत नाही ते तो करतोय. बाह्य गोष्टीच्या प्रभावातून तो ते करतोय. याच्यामध्ये माझ्या विषयाची तृप्ती मला करता येणार नाही, याच्यामध्ये मला जास्त पैसे मिळणार नाही, हे नको. दुसरं काहीतरी करील ज्याच्यातून मला जास्त पैसे कमवता येतील. या भावनेतून तुम्ही तुमचं काम सोडून दुसऱ्या कामांमध्ये रमत असाल. थोडा सूक्ष्म विचार आहे. कर्म सिद्धांत हा खूप ढोबळ मानानं घ्यायचा विषय नाहीये. जबाबदारीनं विचारपूर्वक घ्यायचा तो विषय. तुमच्या वाट्याला आलेलं जो स्वाभाविक जे कर्म आहे, तुमचं मन रमवणारं जे कर्म आहे ते सोडून दुसऱ्या कर्मात तुम्ही रमताय, याचाच अर्थ तुम्ही स्वार्थ साध्य करण्यासाठी कर्म बदलताय, विषयांच्या उपभोगासाठी कर्म बदलताय. तेही कर्म तुमच्यासाठी घातक आहे. ह्या दोन कर्माला सोडून जे तिसरं कर्म आहे त्याचं माऊलींना वर्णन करणं गरजेचं वाटलं. ते याकरता की कर्माची बाधा न होणारं कर्म कोणतं, त्या कर्माचंही वर्णन करावं असं माऊलींना वाटलं. हे एक कारण. आणि थोडं माझं आतून एक मन सांगते, आतून येतंय, थोडं खूप संवेदनशील आहे, येतंय. माऊलींनी गावडेग हा शब्द वापरलाय. जिथं जिथं ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी आपल्या प्रकृतीच्या विरुद्ध शब्द वापरले,
वैतागून काही शब्द माऊलींनी वापरलेत, रागवून काही शब्द वापरलेत. तिथं तिथं माऊली सावध झालेत आणि माऊलींनी त्याच्यानंतर एक नवा विषय सुरू केलाय. तिथं माऊलींची लिंक तुटलेली आहे. आणि असं होतं, आपल्या स्वभावाच्या विरुद्ध माणूस जिथं वागतो त्याच वेळी त्याला जाणवतं की हे आपल्या स्वभावात बसत नाही, किंवा हे आपण अनवधानानं म्हणा किंवा बोलून गेलो, एका तळमळीनंच बोललोय, पण असं बोलणं हा आपला स्वभाव नाही. असं जिथं जिथं झालंय ज्ञानेश्वरीत, तिथं तिथं माऊलीने थोडा विषय लगेच बदललाय. अनेक ठिकाणी झाले, बाकीच्या वेळी पण आठवलं तर आपण ते सांगू. माऊलींनी जिथं गावढे म्हटले, गावंढळ, मूर्ख म्हटले, माऊली जागे झाले. माऊलींना वाटलं नाही असं म्हणायला नको. माऊली सारख्या मात्र हृदयी माणसाचं मन थोडंसं दुखावलं. आपण गावढे म्हटलंय या लोकांना. खरं तर ती लोक माऊलींच्या समोरही नाहीत, पण म्हटलंय ना, संवेदनशील माणसाचं असंच असतं. साने गुरुजींनी आत्महत्या केली का? समाजामध्ये पाप वाढले म्हणून. संवेदनशील लोकांचं तसं असतं. म्हणून माऊलींच्या तोंडी गावडे का शब्द आल्याबरोबर माऊलींनी लगेच विषय बदलला आणि त्यांच्या आवडीच्या विषयाला सुरुवात केली. आवडीचा विषय म्हणजे आत्ममग्न महात्मा. आणि लगेच आत्ममग्न महात्म्याच्या वर्णनाकडे माऊली वळतायत. देखे असते नि देह धर्मे, येत तोची एकूण न लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पाची. जो स्वतःमध्ये रममाण झालेला आहे, अखंडपणे जो स्वतःत रमलाय, तोच एकमेव या कर्मानं लिंपत नाही. मग तो देहधर्मात असला तरी, शरीरात असूनही त्याला कर्माचा बाध होत नाही, जो आत्मरूपामध्ये स्थित असतो. इथं आपण थांबूयात. बाकीच्या राहिलेल्या ओव्यांचं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.